नमस्कार मित्रांनो, सुप्रभात। लग्नाची बेडी या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ज्योती आणि सिंधू ह्या सायकलवरून गप्पा करत चाललेले असतात। ज्योती विचारते की काय हो डॉक्टर, सिंधू तुम्ही इतक्या एकटीच काम करत असतात, सर्व मुलांना शिकवत असतात, बायकांना शिकवत असतात, मग तुम्ही हे सर्व काम करताना दमत का नाहीत? तर सिंधू विचारते की काय ग, आज असा प्रश्न का विचारला तू? तेव्हा लगेच ज्योती म्हणत असते की आओ, एकटे काम करताना असताना तुम्हाला कधी असे जाणवले नाही का आपलासुद्धा एक जोडीदार असावा, त्याने आपल्याला ह्या सर्व कामामध्ये मदत करावी, तर आणि कोणीतरी नवीन जोडीदार आपल्या आयुष्यात यावा आणि आपण परत लग्न करावे असे तुम्हाला का वाटले नाही? तेव्हा सिंधू म्हणते की खरं सांगू का ज्योती तुला एक गोष्ट, पण मला एक सांग, तू असे प्रश्न मला आज अचानक असे का विचारते ग? ज्योती म्हणते की माझ्या बोलण्याचा प्लीज वेगळा अर्थ नका काढू, पण काल गुलाबरावच्या माणसांनी तुम्हाला त्रास देण्यासाठी सावीला पकडले, कारण तुम्ही एकट्या आहात म्हणूनच ना? मला असे म्हणायचे की तुमचा नवरा काल जर तुमच्या सोबत असता तर त्याने सावीला पकडण्याचा अजिबात प्रयत्न केला नसता, कारण मी सावीच्या सुरक्षेसाठी हे सर्व तुम्हाला बोलते, तुम्ही प्लीज माझा राग मानू नका। सिंधू म्हणते की मी सावीचं रक्षण करू शकणार नाही का असे तुला म्हणायचे का? आणि सावीचे रक्षण करण्यासाठी मी परत लग्न करायचे असे तुझे म्हणणे आहे का? तर ज्योती म्हणते की नाही, शेवटी आपली बाईची जात, कुठे कुठे आपण पुरे पडणार। तर सिंधू म्हणते की एक गोष्ट तू एक लक्षात ठेव की आपण कुठेही कोणत्याही कामात अपुऱ्या पडणार नाहीत, आपण सहजपणे सर्व गोष्टी मॅनेज करू शकतो आणि लग्न हे कुणावर जर प्रेम असेल तरच करावे, नाहीतर भीतीपोटी आणि आपल्याला त्याचा आधार होण्यासाठी आपल्या गैरसोयीसाठी आपण हे लग्न का करायचे? ज्योती म्हणते की खरंच तुमच्यासारख्या असे विचार करणारे जर सर्वजणी असत्या तर खूप बरे झाले असते। तर सिंधू म्हणते की आपणच आपल्यासाठी सर्व करायचे, इथून पुढे आपण ही सुरुवात करायची। तेव्हा ज्योती ही घरी जायला निघते आणि सिंधू आपल्या सायकलवरून घरी जाण्यासाठी निघलेली असते, पण सिंधू ही सायकलवरून पडणार तोच लगेच तेथे मंगेश येतो आणि मंगेश सिंधूला धरतो आणि त्याच वेळेस गुलाबरावचे जे माणसं असतात ते सिंधू आणि मंगेशचा एकत्र फोटो काढून घेतात। तर मंगेश म्हणतो की सिंधू चल, मी तुला घरी सोडवतो आणि सायकल उचलून ते दोघे जण घरी जायला निघलेले असतात। त्यानंतर इकडे विनायक हा आपल्या आश्रमामधील रूममध्ये सगळं इकडे तिकडे फेकून देत असतो, कारण त्याला राग आलेला असतो। तेवढ्यात तेथे राघव येतो। राघवला हे सर्व बघून खूप मोठा धक्का बसतो। राघव विचारतो की विनायक काय झाले? तेव्हा विनायक लगेच राघवला प्रेमाने मिठी मारत म्हणतो की त्या आश्रमातील मॅनेजर काका सांगत होते की तुझे आईबाबा दुसरेच कोणी आहे आणि तुम्हीच माझे खरे बाबा आहात, मग मला ते दुसऱ्या आईबाबांना का देतात? तुम्ही मला प्रॉमिस केले होते ना, तुम्ही मला तुमच्या घरी घेऊन जातान आणि मला फक्त तुमच्याच घरी यायचे, आपल्या घरी, मला बाकी दुसरीकडे कुठेही जायचे नाही, म्हणून विनू रडत असतो। राघव म्हणतो की अरे तू स्ट्रॉंग बॉय आहे, असं रडू नको, मी तुला जे प्रॉमिस केले आहे ना तर मी तुला आपल्या घरी घेऊन जाणारच, तू अजिबात रडू नको, म्हणून राघव प्रेमाने त्याचे डोळे पुसतो। राघव म्हणतो की मी त्यांच्याबरोबर बोलून येतो, तू तोपर्यंत हे सर्व व्यवस्थित करून ठेव। विनायक म्हणतो की मी तुमची वाट बघतो, लगेच मला घेण्यासाठी या। तर राघव तेथून मॅनेजर साहेबांकडे निघून जातो। त्यानंतर इकडे सिंधू आणि मंगेश घरी येतात, तर सरपंच साहेब हे सुद्धा त्यांच्या पाठोपाठ येतात। तर सिंधू म्हणते की काय हो सरपंच साहेब, काही काम होते तर मला बोलून घ्यायचे, मी आले असते ना? तर सरपंच म्हणतात की नाही, कामच तसे होते आणि मंगेशकडेच बघत असतात। सिंधू म्हणते की तुम्ही सर्वजण बसा। तेवढ्यात गुलाबराव आणि त्याचे माणसे सुद्धा तेथे येतात। तर सिंधू म्हणते की चहा घ्या, नंतर बोलू आपण। सरपंच साहेब म्हणतात की येथे आम्ही चहा घेण्यासाठी नाही आलोत, कारण माझ्या मनामध्ये तुमच्याविषयी खूप आदर होता, पण तुम्ही असं वागलात ते मला खरंच अजिबात आवडलेले नाही। सिंधू म्हणते की तुम्हाला नेमकं काय म्हणायचे, आणि गुलाबरावने जर तुमचे कान भरले असतील तर मला त्याबद्दल काही ऐकायचे नाही। गुलाबराव लगेच म्हणतो की बघितले का सरपंच, कशी माझ्याकडे बोट दाखवते आणि स्वतः मात्र भर रस्त्यामध्ये रास रचायची आणि त्याचे सर्व हे मला श्रेय द्यायचे। तर गुलाबराव लगेच तो सिंधू आणि मंगेशचा हा एकत्र फोटो सिंधू आणि मंगेशला दाखवतो। तर मंगेशला आणि सिंधूला काय उत्तर द्यावे समजत नाही, तर सिंधूला मग गुलाबरावचा खूप राग येतो।
त्यानंतर इकडे मॅनेजर साहेब हे विनूला ज्या आईबाबांना द्यायचे असते त्यांना फक्त त्या पेपर्सवर साईन करण्यासाठी सांगतात. तेवढ्यात ते राघव येतो आणि राघव म्हणतो की थांबा, मी तुम्हाला विनूला दत्तक घेण्यासाठी जे ॲप्लिकेशन यांच्या सर्वांच्या अगोदर केले होते, पण तुम्ही तुमचा निर्णय का बदलता आणि मी विनूला त्यांना देऊन देणार नाही. आणि राहिला प्रश्न की विनूला आई मिळण्याचा, त्यामुळे मी लग्न करण्यासाठी सुद्धा तयार झालेलो आहोत, म्हणून राघव हा मधूला आवाज देऊन तेथे बोलावतो. तर मधूला बघून सर्वांना मात्र खूप मोठा धक्का बसतो. तर विनू आता शेवटी राघवलाच मिळणार असतो. तर लगेच राघव मधूबरोबर लग्न करण्यासाठी का तयार झाला, कारण मधू त्याच्याकडे आले असते आणि मधू राघवला समजवण्याचा प्रयत्न करते की सिंधू गेल्यापासून तुझ्या चेहऱ्यावर आनंदच नाही, तू कायम दुःखी असतो आणि जर विनू आला तर तुला सिंधू येण्याचा आनंद विनूमुळे मिळेल म्हणून, आणि आपण फ्रेंड म्हणून विनूचे आईबाबा होऊ शकतो, म्हणजे मी तुझ्याबरोबर एक फ्रेंड म्हणून लग्न करू शकते आणि मी सिंधूची जागा कधीही घेऊ शकणार नाही आणि एक बायकोचे कोणतेही हक्क आहे ते कधीही तुला मागणार नाही. तर राघवला मोठा धक्का बसतो आणि विनूसाठी राघव तू हा विचार कर असे मधू म्हणत असते. राघव म्हणतो की मधू, एक गोष्ट लक्षात ठेव की माझ्या आयुष्यात बायकोची जागा फक्त सिंधूला होती आणि सिंधूलाच ती जागा कायम राहील. मधू म्हणते की अरे मी तुझ्याकडून कोणतेही हक्क मागत नाही. विनू आपल्यासाठी जितका महत्त्वाचा आहे ना तितकाच आपल्या घरच्यांसाठी, त्यांच्या आनंदासाठी तरी आपण हे सर्व करू शकतो ना, आणि फक्त विनूसाठी आपण हे लग्न करत आहोत. नवऱ्याचे कोणतेही हक्क मी तुला कधीही मागणार नाही. त्यानंतर इकडे सरपंच हा मंगेश आणि सिंधूला दोषी ठरत असतो. गुलाबराव म्हणत असतो की या बाईमुळे आपल्या सर्व गावातील बायकांचे संस्कार बिघडतील. तर मंगेश म्हणतो की अहो तुम्ही हे काय बोलता, मी फक्त सिंधू ह्या मॅडम पडत होत्या म्हणून त्यांना वाचवण्यासाठी फक्त मदत केली. सरपंच म्हणतात की अशी मदत केली का तुम्ही? सिंधू म्हणते की एक माणूस आणि एक स्त्री एकत्र येऊ शकत नाही का, एक फ्रेंड म्हणून त्यांचे नाते असू शकते. गुलाबराव म्हणतो की हो, पण आमच्या गावाला त्याचा फरक पडतो ना, एक आंब्याची पेटी जर नासली तर ती पूर्ण आंब्याची पेटी ही आंब्याला नासत असते. गुलाबराव म्हणतो की यावर एकच सोल्युशन आहे की या बाईला आपल्या गावातून कायमचे हकलून द्या सरपंच साहेब. तर मंगेश लगेच गुलाबराववर धावून जातो. गुलाबराव म्हणतो की बघितलेस का, या बाईला जर बोलले तर याला किती झणका लागतो ते, आणि तुम्ही या बाईची बाजू घेतात. मग मंगेश, तू या बाईचा आहे तरी कोण, वकील की नवरा? तर सिंधू म्हणते की काय गो, तुम्ही आम्हाला हा प्रश्न विचारणारे कोण आणि या गावातून बाहेर काढणारे कोण? सरपंच म्हणतात की अहो डॉक्टरीनबाई, आम्हाला फरक पडतो आणि आम्हाला उत्तर द्यावेच लागेल तुम्हाला. मी तुम्हाला आत्तापर्यंत सुसंस्कृत एक बाई समजत होतो, परंतु तुम्हाला जर असेच वागायचे असेल तर तुम्हाला हे गाव सोडून जावेच लागेल. तर सिंधू म्हणत असते की गुलाबराव मला हे घर सोडण्याची का धमकी देतात आणि त्यांचा काय फायदा होणार हे मला चांगलीच माहिती आहे. मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगते की हे गाव सोडून मी कुठेही जाणार नाही. सरपंच म्हणतात की मग तुम्हाला या गावात जर राहायचे असेल तर तुम्ही मंगेशशी लग्न करावे लागेल आणि जर लग्न नसेल करायचे तर हे गाव तुम्ही सोडून जा. सरपंच म्हणतात की उद्याचे दिवस तुमच्याकडे हा विचार करण्याचा वेळ आहे, जो काही निर्णय असेल तो उद्याच द्या. सिंधू आणि मंगेशला खूप मोठा धक्का बसतो आणि गुलाबराव हसतच तेथून निघून जातो आणि सरपंच साहेब सुद्धा. त्यानंतर इकडे राघव हात जोडून त्या जे विनायकसाठी दत्तक घेण्यासाठी आईबाबा आलेले असतात त्यांना म्हणतो की तुमच्यापेक्षा मला विनूची खूप जास्त गरज आहे आणि मी आत्तापर्यंत विनायकचे सर्व बघत आलो, एज्युकेशन, आणि त्याला माझीच ओढ आहे आणि प्लीज तुम्हीच सांगा की विनू माझ्याशिवाय कसा राहू शकतो. विनू तुमच्याकडे आल्या आनंदात नाही राहू शकत, त्याची सुद्धा अशीच इच्छा आहे की बाबा मला दुसऱ्या कोणाकडे जायचे नाही, मला फक्त तुमच्याच घरी यायचे, असे तो मला इकडे यायच्या वेळेस सुद्धा म्हटला. मग सांगा विनू तुमच्या घरी आनंदात राहील का? तेव्हा मधू सुद्धा त्या लोकांपुढे हात पसरवते आणि प्लीज तुम्ही तुमचे ॲप्लिकेशन मागे घ्या, कारण विनूला आमची खरंच खूप गरज आहे. विनूला आमच्या घरात कोणताही त्रास होणार नाही हा मी तुम्हाला शब्द देते. तर ते विनायकसाठी दत्तक घेण्यासाठी आलेले आईबाबा असतात तर ते त्यांचे ॲप्लिकेशन मागे घ्यायला तयार होतात, फक्त विनू मिस्टर राघव यांच्याकडे जर गेला असेल तरच. तेव्हा मॅनेजर साहेबसुद्धा म्हणतात की हो पण तुम्हाला लग्न करावे लागेल. तर राघव म्हणतो की हो येत्या 10 दिवसात मी लग्न करून तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेटसुद्धा आणून देतो. तर ते मॅनेजर कमिटीचे दुसरे अध्यक्ष म्हणतात की हो, आणि तोपर्यंत विनू हा तुमच्या घरी राहील.
राघव आणि मधू त्या फाईलवर हे सह्या करतात, तर राघव आणि मधूला खूप आनंद झालेला असतो। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये विनायकने सावीला व्हिडिओ कॉल केलेला असतो, तर मधू म्हणते की धर सावीचा व्हिडिओ कॉल आहे। तर लगेच सर्वजण जेवण करायला बसलेले असतात आणि तेथे सावी आणि सिंधू सुद्धा असतात। तर सिंधू ही तेथे येते आणि सावी म्हणते की आई हे बघ विनायकचा व्हिडिओ कॉल। तर लगेच सिंधू विचारते की काय रे बाळा, कसा आहेस तू, मजेत आहेस ना? सिंधूचा आवाज ऐकून राजश्रीला खूप मोठा धक्का बसतो आणि सिंधूचाच आवाज आहे हे राजश्रीने ओळखलेले असते। तर राजश्री सर्वांसमोर म्हणते की ती आपली सिंधूच आहे। तर राघवला खूप मोठा धक्का बसतो आणि लगेच आनंदसुद्धा होतो। तेव्हा आता पुढे काय काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।